ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सत्कार देखील नाकारला आहे, काय भावना सगळ्या शेतकऱ्यांसोबत तुमच्या आहेत? असं की न भूषो न भविष्यती अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये तयार झाली। आता संपूर्ण राज्याभरामध्ये तर महापुराचा अतिवृष्टीचा तर मोठा फटका बसला आहे। मी आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो दौरा केला, आज कर्जत जामखेडमध्ये ज्या सिन्नर नदीला कधी लोकांनी पाणी पाहिलं नाही, तिथं 2-2 लाख क्युसेकचा विसर्ग आला। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेती नुकसान झालं। तीच परिस्थिती पाथर्डी शेवगावमध्ये सुद्धा एवढा कधीच पाऊस पडत नव्हता। मला वाटतं ॲव्हरेजच्या 100 पट पाऊस झाला। एक मोठं नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्यावर आहे। म्हणून आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब स्वतः दौरा करत आहेत। त्यामुळे स्वतः दौरा करत आहेत। दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय अजितदादा हे स्वतः दौरा करत आहेत। आम्ही सगळे मंत्रिमंडळ दौरा करतो की शेवटी राज्यात आलेल्या आपत्तीला आपल्याला मोठा आधार शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून सगळी परिस्थितीचा अंदाज घेऊन मला वाटतं पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होईल। परंतु शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आहे। राज्यभरामध्ये साधारण 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आस लावून बसलेत की मदत कुठे कधी मिळेल। NDRFचे जे निकष आहेत त्याच्यापेक्षा जास्त मदत मिळणार आहे का, आणि कधी आणि किती मदत शेतकऱ्यांना मिळेल? असं आहे की काही भाग सरसकट पंचनामे करण्यास सूचना दिल्या आमच्या काही भागांमध्ये। आपण मी गेलो आणि ते प्रशासनाला सुद्धा मान्य की तुम्ही जाऊ शकत नाही शेतामध्ये, हा पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की जे शेतकऱ्यांना मदत करा, NDRFचे नॉर्म्स मागच्या काळामध्ये कमी होते म्हणून त्या काळामध्ये त्यापेक्षा जादा रक्कम शासनाने दिली होती। आता NDRFचे नॉर्म्ससुद्धा वाढलेले आहेत। त्यामुळे त्यांनाही ते निश्चितपणे शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल याच्यामध्ये सरकारच्या स्तरावर निश्चितपणे चर्चा सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री स्वतः या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे। त्यांनी या विषयाचा अतिशय बारकाईने स्वतः माहिती घेतलेली आहे। म्हणून मी म्हटलं की या नियमाच्या अटी कुठे येणार नाही, प्रसंगी नियम बाजूला करून शेतकऱ्याला मदत होईल हा निर्णय मी करणार आहे। गेल्या वेळीची मदत केली गेली त्याच्यापेक्षा कमी मदत यावेळी होते, कुठेतरी 8,500 नाही अजून तसे हा जो पहिला निकष होता त्याप्रमाणे प्राथमिक सेवेमध्ये आपण ही मदत केलेली आहे, किंवा यापेक्षा वाढवून द्यावी ही जी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचा विचार मंत्रिमंडळापुढे करू आपण। पंजाब सरकारने 50,000ची हेक्टरी मदत केली होती, तशी मागणी होते की आपल्या राज्यात देखील 50,000 हेक्टरी मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळावी। नाही म्हणून म्हटलं की सगळे आता सगळ्याचे दौरे पूर्ण होत आहेत। मला वाटतं येणाऱ्या मंत्रिमंडळात काय ते निर्णय तर निश्चितपणे चांगला आपल्याला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी करावा लागेल आणि तो आमचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अमित शहांना काळजी नाही आहे, ते आले तर केवळ आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील असं संजय राऊत म्हणतात। नाही संजय राऊतच्या मला वाटतं बरं का की त्यांचं आता मानसिक संतुलन बिघडले जे म्हणत होतो ते आता प्रत्यक्ष लोकांना दिसायला लागलेलं आहे। आता माणसाने कुठे जाऊ नये का? अमित भाई त्यांच्या कार्यक्रमासाठी आले, त्यांनी काय फक्त कार्यक्रमासाठी नाही आले व्यक्तिगत, त्यांनी राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला। म्हणून माहिती घेऊन मला वाटतं आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दिल्लीला गेले। त्यातून काय आपल्याला केंद्र सरकारची काय मदत करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला ते मदत करण्याकरता कार्यवाही करता येईल। आज विरोधकाकडे मुद्दा राहिला नाही आहे। कुठल्या प्रकारचे त्यांना शेतकऱ्यांच्या किंवा राज्याप्रती कुठल्या त्यांना घेणं देणं नाही आहे। फक्त टीका करून कोणत्या ना कोणत्या कारणानं माध्यमापुढे राहणं एवढं तर धंदा आहे, बाकी काही नाही आहे। उद्धव ठाकरेंनी देखील काल दौरा केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून लढाई करू असा इशारा त्यांनी सरकारला दिला। नाही आता उद्धवजी जात आहेत, शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत, बरोबर आहे। पण दुर्दैवानं या पूर परिस्थितीमध्ये राजकारण करण्याचं जे मला वाटतं जे भूमिका ते घेत आहे ते दुर्दैवी आहे। मागच्या काळामध्ये मला आठवतं उद्धव ठाकरे सत्तेवर येण्यापूर्वी मोर्चे काढ घोषणा केली, आम्ही बांधावर संभाजीनगरच बांधावर गेले होते की आम्ही सत्तेत आलो की 50,000 रुपये देऊ। सत्तेत आले मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये काय दिलं लोकांना? म्हणजे आपण सत्तेवर जाताना काही द्यायचं नाही आणि सत्ताबाहेर राहून आता टीका करायची। उद्धव ठाकरे किंवा अन्य लोकांनी मागण्याची गरज नाही, सरकार खंबीर द्यायला। म्हणून मला वाटतं शेतकऱ्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे।
मुक्तफळ उधळायची त्यासाठी ही संधी नाही आहे. पूरग्रस्त परिस्थिती असताना धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते मंचावरती डान्स करतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. अधिकाऱ्यांनी देखील काय संवेदना या काळात ठेवल्या पाहिजे? नाही, मला जी कल्पना नाही आहे, मी पाहिला नाही व्हिडिओ, पण निश्चितपणे जर असं असेल तर ते गंभीर आहे. खरं एवढ्या आसपास संकट तर धाराशिव जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे. तिथं आधी काय तिकडे 7 सीट आणण्याची गरज आहे. निश्चित मला वाटतं त्याचा अहवाल आणि मुख्यमंत्री मागवतील. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. अशामध्ये काल भरत गोगोले यांचा ताप वाढवण्यात आला, आज तानाजी सावंत यांचा देखील ताप कुठेतरी रोषाला सामोरं जावं लागतं. सामोरं जावं लागतं. माझा मुद्दा अतिशय मी शेतकऱ्यांना दोष देतच नाही ना. आज आसमान फाटलेलं आहे. होता नव्हतं शेतकऱ्याचा उद्ध्वस्त झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी ते प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे तातडीनं काही शासनाने मदत करण्यासंदर्भात त्यांचा जो रोष आहे त्याला शेवटी तो आपल्याला त्यांच्या भावना समजून त्याला सामोरे गेलंच पाहिजे ना. मंत्र्यांनी गाड्या अडवल्यात, मंत्र्यांकडून त्यांनी अपेक्षा केली, स्वाभाविक आहे. जे सरकार सत्तेवर आहेत त्यांच्याकडून लोक अपेक्षा करणार ना. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही चुकीचं करत असं मी अजिबात म्हणत नाही. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.